मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा अडचणीत येण्याची आता शक्यता आहे। महापौरांच्या खासगी सहाय्यकास दरमहा 50,000 रुपये मानधन देण्याकरता स्थायी समितीसमोर प्रस्ताव आलाय। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 3 महिन्यांचं 10 लाख रुपये आहेत ते नगरसेवकांना 25,000चं मानधन। मात्र महापौरांच्या खासगी सहाय्यकाला 50,000 रुपयांचा पगार। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी हा मोठा आरोप केलेला आहे। आयुक्त काय यांच्या हट्ट पुरवायला बसलेत की काय? 50,000 तिचे प्रायव्हेट सेक्रेटरीला द्या। एकतर महापौरांकडे 11 स्टाफ आहे, जो 9 असतो कायम तो 11 आहे। 11 स्टाफ पण तुम्हाला कमी पडतो म्हणून प्रायव्हेट, बरं प्रायव्हेट तर प्रायव्हेट, पण महानगरपालिकेने पैसा पगार द्यायचा 50,000। नगरसेवकांना मानधन आहे 25,000 आणि प्रायव्हेट सेक्रेटरी महापौरांची। अरे काय बाल हट्ट, महापौर हट्ट, त्यासाठी मुंबईकरांना लुटताय। आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत आणखी सविस्तर तपशिलांसहित। मनश्री, रितू तावडे महापौर पदावर जेव्हापासून बसल्या त्या दिवसापासून खरं तर सातत्यानं आरोप होत आहेत। सगळ्यात आधी त्यांच्या घड्याळावर घेतलेले आक्षेप, त्यावर झालेल्या रील्स आणि व्हायरल झालेले मेसेजेस, त्यानंतर सातत्यानं कुठला ना कुठला मुद्दा निघतो आहे आणि आता त्यांच्या स्वीय सहाय्यकांचा पगार 50,000 रुपये पगार हा स्वीय सहाय्यकाला आहे, तर नगरसेवकांना मात्र 25,000चं मानधन असतं। किशोरी पेडणेकरांनी अत्यंत गंभीर आरोप केलेत। काय आता अडचणी वाढणार रितू तावडे यांच्या समोरच्या? मनश्री पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। मनश्री, तावडेंच्या समोरच्या अडचणी आता वाढलेल्या एकंदरीतच दिसतात। अगदी बरोबर आहे अनुपमा। ज्या पद्धतीने महापौर या महापौर पदावर बसल्या तेव्हापासून घड्याळ असेल, गाडी असेल, महापौरांचा बंगला असेल, इतर अनेक महत्त्वाच्या घडामोडी असतील, त्यामध्ये महापौर अडचणीत आलेल्या होत्या आणि आता महापौरांच्या स्वीय सहाय्यकाचा पगार हा आता त्यांना अडचणीत आणणारा विषय ठरलेला आहे। स्थायी समितीसमोर महापौरांच्या स्वीय सहाय्यकाला, पर्सनल असिस्टंटला 50,000 रुपये हे महापालिकेकडून मानधन देण्यात यावं अशा पद्धतीचा प्रस्ताव देण्यात येणार आहे। अद्यापपर्यंत तो प्रस्ताव स्थायी समिती पुढे चर्चेकरता आलेला नाहीये। मात्र जर असा प्रस्ताव आला तर निश्चितपणे आम्ही त्याला विरोध करू असं किशोरी पेडणेकर म्हटलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं की महापौरांच्या स्वीय सहाय्यकाला जो काही पगार द्यायचा आहे तो त्यांनी द्यावा, तो महापालिकेने आपल्या तिजोरीतून का भरायचा असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे। बरं, हा पगार दरमहा 50,000 इतका आहे। महापौर असो किंवा इतर कुणीही असो, त्यांचे जे स्वीय सहाय्यक असतात त्यांना दिला जाणारा जे काही मानधन रूपी त्यांचा खर्च असेल तो त्या व्यक्तीने करावा असं आतापर्यंतचं गणित हे महापालिकेत बघत आलेलो आहोत। मात्र महापालिकेच्या तिजोरीतनं हे पैसे भरले जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, नगरसेवकांना मानधन हे महापालिकेकडून 25,000 रुपये दिले जातं। मात्र महापौरांची कामं करणाऱ्या किंवा इतर पर्सनल गोष्टी बघणारा जो सहाय्यक आहे त्यांना 50,000 रुपये का दिले जावेत असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर आणखी एक महत्त्वाचा गंभीर आरोप किशोरी पेडणेकरांनी केलेला आहे, तो म्हणजे महापौरांच्या प्रसिद्धीकरता जी थर्ड पार्टी एक एजन्सी नेमली जाते तिचा खर्च हा 3 महिन्याला 10 लाखांचा आहे। त्याच्यामुळे हा खर्च सुद्धा महापालिकेच्या तिजोरीतून का दिला जातोय? महापालिकेकडून PRO नेमलेले असताना, सगळ्या सुविधा महापौरांना असताना, जवळपास 11 जणांचा स्टाफ महापौरांकडे असताना, इतर जाहिरात कंपनीची किंवा इतर सोशल मीडिया एजन्सीची गरज महापौरांना का भासते अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे आता महापौरांचा प्रसिद्धी खर्च आणि महापौरांच्या स्वीय सहाय्यकाचा खर्च हा आता चर्चेत येणार आहे। निश्चितच मनश्री, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि निश्चित यावर आता रितू तावडे काय नेमकी प्रतिक्रिया देत आहेत हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात यशवंत किल्लेदार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। मनसेचे नगरसेवक पाहूया। 50,000चा हा प्रस्ताव आहे आणि इतर सुद्धा काही सहाय्यक असतील, PA असतील, हे त्यांना असतातच आणि त्यांच्या 3 महिन्यांचा जो प्रसिद्धीचा खर्च आहे तो सुद्धा 3 लाखाच्या घरात गेलेला पाहायला मिळतोय। इकडे उधळपट्टीसारखं वाटतंय का? 3 लाख की 10 लाख? 3 लाख काय माहितीये का, खासगी सहाय्यकाची गरज काय तुम्हाला? जर आहे गरज तर तुम्ही तुमच्या ओन पॉकेटमधून पैसे द्या, कारण तुमच्या दिमतीला ऑलरेडी 14-15 स्टाफ आहे। त्यात तुम्हाला हे दिलेले आहेत, PA दिलेले आहेत, सगळं दिलेलं आहे महानगरपालिकेने। मग तुम्हाला खासगी सहाय्यक जर तरी देखील लागत असेल तर तुम्ही ओन पॉकेटमधून द्या, महानगरपालिकेच्या तिजोरीतून द्यायची गरज काय?
दुसरी गोष्ट, तुम्ही जे काही प्रसिद्धी वगैरे करता, शासनाच्या एखाद्या मंत्र्याचा पण एवढा खर्च नसेल. एवढा खर्च जर तुमचा येत असेल तर मला वाटतं की सत्ताधाऱ्यांचं, मी मागच्या वेळेलाही म्हणलं की सत्ताधारी महानगरपालिकेच्या पैशाची उधळपट्टी करतायत आणि महानगरपालिकेच्या पैशावर मजा मारतायत. महापौर तर सत्ताधारी महानगरपालिकेच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप केलेला आहे यशवंत किल्लेदार यांनी. तर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा हा मुद्दा आता चांगलाच लावून धरलेला आहे. तर यावर रितू तावडे यांचं नेमकं काय म्हणणं आहे हेही बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.